ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर 20 वर्षापासून ताटातूट झालेल्या प्रतिमा सायलीची हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. रडत रडत अर्जुनच्या प्रेमासाठी प्रार्थना करायला चाललेल्या सायलीला देवळाच्या मंदिराच्या बाहेरच आता एकच अघटित घटना घडून सायलीचे लक्ष आता प्रतिमाकडे जातात. ओल्या चिंब डोळ्यांनी जेव्हा आता सायली प्रतिमाला बघते त्यावेळेस आता प्रतिमाला बघताच सायलीच्या पायाखालची जमीन सरकून अखेर प्रतिमा सायलीची मिठी ते हृदयस्पर्शी भेट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. ज्या गोष्टीसाठी रविराज 20 वर्षापासून वाट बघत होता तीच गोष्ट रडत रडत मंदिराच्या बाहेरून चाललेल्या सायली समोर येऊन आता सायली ही प्रतिमाला कशी रविराजला भेटवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे आता सायलीला अर्जुनवर प्रेम झालेले असते आणि कल्पनाच्या त्या वाक्याने आता सायलीला आपल्याला अर्जुनवर प्रेम झाले हे लक्षात येऊन सायलीने आता अर्जुनच्या फोटोसमोर तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. पण आता इकडे सायलीने विचार केलेला असतो की अर्जुन सरांच्या मनात आपल्याविषयी प्रेम असेल का, आणि जर त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम नसेल तर मग काय करायचं. इकडे आता अर्जुनला देखील सायलीवर प्रेम झालेले असते आणि अर्जुन आता चैतन्यला ऑफिसमध्ये बोलावून त्याच्या प्रेमाची आता चैतन्यला कबुली देतो. अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, माझे सायलीवरती प्रेम जरी झाले असले तरी सायलीच्या मनात माझ्याविषयी प्रेम असेल का, आणि जर प्रेम नसेल आणि जर मी माझे प्रेम सायलीसमोर व्यक्त केलं तर सायली घर सोडून गेली तर काय करायचं. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन, तुला जर तशी भीती वाटते तर मग तू तुझं प्रेम व्यक्त करू नकोस आणि तू तुझं प्रेम लपून ठेव, यातच तुझी भलाई आहे. तेव्हा आता अर्जुनला देखील चैतन्याचे म्हणणे पटलेले असते. अर्जुन म्हणतो की मी सायलीच्या एवढा जवळ आलेलो आहे तेव्हा आता मी सायलीचा रागराग कसा करू शकतो. चैतन्य म्हणतो की तुला हे सर्व करायला खूप कठीण जाईल अर्जुन, पण तू आठव ज्या वेळेस तू सायलीला पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटला होता तेव्हा तू सायलीसोबत जसा वागत होता तसेच तू आता वागायचा. इकडे आता सायलीने डायरी लिहून ठेवलेली असते आणि त्यात तिने अर्जुनवरचं सगळं प्रेम व्यक्त केलेलं असतं. अर्जुन आता बेडरूममध्ये येतो तेव्हा सायली ही अर्जुनला तिची डायरी दाखवते. पण आता आपलं प्रेम हे सायलीला समजू द्यायचं नाही हे ठरवून अर्जुन पुन्हा सायलीचा रागराग करायला सुरुवात करतो आणि ती डायरी फेकून देतो. तेव्हा मात्र त्याच ठिकाणी सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि आपल्याला ज्या अर्जुनवर प्रेम झालं त्याच अर्जुन सरांनी आपले प्रेम नाकारले हे सायलीच्या लक्षात आलेले असते. इकडे आता सायलीला खूप दुःख झालेले असते आणि दुसऱ्या दिवशी आता सायली ही ती सर्व घडलेली हकीकत सांगण्यासाठी आता कुसुमला घरी बोलावते. अर्जुन आता ऑफिसला गेलेला असतो तर कुसुम ही आता बेडरूममध्ये असलेल्या सायलीकडे येते. तेव्हा सायली आता कुसुमताईसमोर येत रडू लागते आणि म्हणते की कुसुमताई, नकळतपणे मला अर्जुन सरांवरती प्रेम झाले आणि मला अर्जुन सरांवरती प्रेम झाले, पण अर्जुन सरांच्या मनात माझ्याविषयी काहीच प्रेमाच्या भावना नाहीत आणि त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही असे म्हणत आता हुंदके देऊन सायली ही कुसुमच्या मिठीत रडू लागते. तेव्हा कुसुमला राग येतो आणि कुसुम म्हणते की सायली, तू हे काय बोलतेस, तुला त्या चिडक्या बिब्यावरती कसं प्रेम होऊ शकतं. अगं तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि याचा अर्थ तो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला जागला पण तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला जागली नाहीस आणि तुला त्या चिडक्या बिब्यावरती प्रेम कसं जडू शकते. सायली म्हणते की कुसुमताई, तू काही जर म्हण पण मला खरंच त्यांच्यावरती प्रेम झाले आहे आणि काहीही करून मला त्यांचं हे प्रेम मिळवायचंच. तर आता कुसुम म्हणते की सायली, तू वेडी झाली आहे, वेडी. त्यानंतर मात्र आता सायलीला प्रत्येक क्षणोक्षणी आता अर्जुनच्या प्रेमाची आठवण येत असते.
तर आता कुसुमताईचा सुद्धा नाविलाज झालेला असतो. दुसऱ्या दिवशी आता सायली विचार करते की काहीही करून मला माझं प्रेम मिळवायचंच. असा विचार करून आता सायली ही आता देवीच्या मंदिरात प्रार्थना करायला जाण्याचा निर्णय घेते. आणि आता कल्पनाला सांगून सायली म्हणते की आई मी देवीच्या मंदिरात जाऊन येते. तेव्हा कल्पना म्हणते की अगं एकटीच चालली का, बरं लवकर ये बरं का. सायली म्हणते की हो आलीच मी आई. आणि आता सायली ही महादेवाच्या मंदिरात आलेली असते आणि महादेवासमोर हात जोडून सायली तिच्या प्रेमाची भीक आता महादेवाकडे मागते. सायली म्हणते की देवा नकळतपणे मला काय झालं ठाऊक नाही आहे, पण मला अर्जुन सरांवरती प्रेम जडलंय. तेव्हा त्यांना प्लीज माझ्या प्रेमाचा स्वीकार करू दे आणि त्यांना माझ्या मनातले प्रेम कळू दे. तर आता असे हात जोडताच सायलीला अश्रू अनावर झालेली असते आणि रडत रडत भरल्या डोळ्यांनी अखेर सायली ही मंदिराच्या बाहेर जाऊ लागते. इकडे मात्र त्याच वेळेस आता नीतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते आणि योगायोगाने प्रतिमा आता त्या मंदिराच्या जवळूनच जात असते. तर आता प्रतिमा जात असताना अचानक तिला चक्कर येते आणि प्रतिमा खाली पडते. तेव्हा आता प्रतिमा खाली पडता क्षणी आजूबाजूचे लोक आता प्रतिमा समोर जमा होतात आणि काही जण आता प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. त्याच वेळेस आता सायली तेथून जात असताना शेजारीच आरडाओरड चाललेला बघून आता सायली ही पटकन तिथे येते आणि म्हणते की काय झालं हो. तर लगेचच एक बाई म्हणते की अहो एक बाई येथून जात असताना चक्कर येऊन पडली. तर सायली म्हणते की बघू मला. तर आता पटकन सायली त्या घोळक्यातून पुढे जाते आणि समोर बघते तर काय अखेर प्रतिमा ही चक्कर येऊन पडलेली सायली समोर येते आणि चाणाक्ष सायली त्याचबरोबर एका क्षणात प्रतिमाला ओळखते आणि पटकन खाली बसत सायली म्हणते की प्रतिमा आत्या. आणि अखेर आता तोंडावरती पाणी मारून आता प्रतिमा ही शुद्धीवर आलेली असते आणि त्या क्षणी आता सायली ही प्रतिमाला ओळखते. प्रतिमाला बघता क्षणी सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही. तर आता प्रतिमा ही सायलीकडे बघते. तर आता प्रतिमाला काही आठवत नसतं. तर आता सायली म्हणते की अहो सगळेजण 20 वर्षापासून आतुरतेने तुमची येण्याची वाट बघत होतात आणि तुम्ही कुठे होतात असे म्हणत आता सायली ही प्रतिमाला उठवते. तर आता प्रतिमाला बघताच सायलीला मोठा आनंद झालेला असतो आणि आज जे 20 वर्षापासून प्रतिमाची शोधाशोध करत होते तीच प्रतिमा आज आपल्याला भेटली याचे आता सायलीला मोठा आनंद होऊन आश्चर्य वाटलेले असते. आणि पटकन आता क्षणाचाही विलंब न करता सायली आता अर्जुनला कॉल करते, पण अर्जुन काही सायलीचा फोन उचलत नसतो. इकडे आता सायली ही पटकन विचार करून आता रविराजला फोन लावते. इकडे आता रविराज हा प्रतिमाच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. सायलीचा आलेला फोन वाजताच आता रविराजला मोठा धक्का बसतो. रविराज विचार करतो की सायलीचा मला फोन आणि यावेळी. तर आता रविराज तो फोन घेतो. तर आता पटकन सायली रविराज सरांना म्हणते की रविराज सर आपल्या प्रतिमा आत्या सापडल्या. आणि ते शब्द ऐकताच रविराजांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. खडकन डोळे मोठे करत रविराज म्हणतो की सायली काय बोलतेस तू, पुन्हा एकदा सांग. सायली म्हणते की हो हो सर आपल्या प्रतिमा आत्या मला भेटल्यात आणि ताबडतोब तुम्ही या. तर आता रविराज म्हणतो की कुठे आणि लवकर सांग. लगेचच आता मंदिराच्या समोर आता प्रतिमा भेटल्याचे सायली रविराजांना सांगते. आणि त्या क्षणी आता रविराज तसाच वाऱ्याच्या वेगाने प्रतिमाला भेटण्यासाठी निघालेला असतो. आणि आता तन्वीसुद्धा रविराजबरोबर निघालेली असते आणि तन्वीने डोक्याला हात लावलेला असतो. तन्वी म्हणते की खरंच ही प्रतिमा असेल का. तर आता वाऱ्याच्या वेगाने रविराज हा सायलीकडे मंदिरासमोर कसा येतो आणि प्रतिमा आणि रविराजची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.